कोपरगाव तालुक्यातील मोर्शिदपूर शिवारातील गट क्रमांक 55 ते 5 गट क्रमांक 55 ते 6 मांढरे वस्ती गेले अनेक वर्षांपासून काही रहिवासी कुटुंबासह राहत असून त्यांनी त्या जागेवर पक्के घर देखील बांधले आहे। मात्र काही दिवसांपूर्वी माननीय उच्च न्यायालयात औरंगाबाद यांनी सदर जागेवरील अतिक्रमण 4 आठवड्यात काढण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहे। सदरची बाब विनाय प्रविष्ट असल्याचा न्यायालयाचा निर्णय अतिक्रमण धारकांना मान्य असून ते सुद्धा न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात नसून शासनाने हा अतिक्रमण धारकांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्याचे पुनर्वसन करावे या मागणीचे पत्र नायब तहसीलदार श्री गमरे यांनी एकलव्य आदिवासी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मंगेश अवताडे यांनी दिले आहे। या निवेदनात म्हटले आहे की मांढरे वस्ती गट क्रमांक 55 ते 5 व गट क्रमांक 55 ते 6 येथील अतिक्रमण केलेले रहिवासी हे मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारे असून त्यातील अनेक अशिक्षित व गरीब कुटुंब आहे। आम्ही माननीय उच्च न्यायालयाच्या निर्णयाला कधीच विरोध करणार नाही, मात्र आता अनेक संसार उघड्यावर येणार आहे। याचा शासनाने विचार करून त्यांना जागा उपलब्ध करून दिल्यास गोरगरिबाला न्याय मिळेल अशी मागणी मंगेश अवताडे यांनी केली आहे। मांढरे वस्ती म्हणून गट नंबर या ठिकाणी इरिगेशन जागा आहे। गट नंबर 55 आणि गट नंबर 55 यामध्ये शेकडो आदिवासी दलित आणि इतर जाती धर्माच्या या ठिकाणी पक्के घर आहे आणि म्हणून या संदर्भामध्ये कुणीतरी एका याचिकाकर्त्यांनी औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल केली होती आणि या याचिकेच्या सुनावणीनंतर या ठिकाणी सुनावणी आल्यानंतर या जे अतिक्रमण आहे या अतिक्रमण हटवण्याबाबत औरंगाबाद खंडपीठाचा आदेश आहे। संबंधित आम्ही या खंडपीठाचा आदेशाचा आम्ही सन्मान करतो। आम्ही कायद्याला मानणारे लोक आहे, परंतु याबरोबर आमची दुसरी बाजू अशी आहे प्रशासनाकडे, जर खंडपीठाने या 200 लोकांना तिथून काढलं, त्यांचं अतिक्रमण काढलं, तर यांनी कुणाकडे न्याय मागायचा, यांनी कुणाच्या दारामध्ये जायचं, कुठं प्रपंच या ठिकाणी मांडायचा। तर आमची भूमिका आहे या लोकांचं पुनर्वसन करा। प्रथमतः एवढे 200 लोक आहे ना, यांचं पुनर्वसन करा आणि पुनर्वसन केल्यानंतरच यांना तिथून त्या जागेवर हटवावं, एवढंच या ठिकाणी आम्ही एकलव्य आदिवासी परिषद संघटना महाराष्ट्र राज्य आणि सामाजिक कार्यकर्त्याच्या वतीनं आवाहन करण्यात